तर मित्रांनो, छावा हा चित्रपट नुकताच रिलीज झालेला आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की याआधी देखील काही संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित चित्रपट रिलीज झालेले आहेत। तर नंबर 3 क्रमांकाचा चित्रपट आहे शिवरायांचा छावा। दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा एक मराठी चित्रपट होता। कदाचित संभाजी महाराजांच्या इतिहासावरील हा पहिला चित्रपट असेल। 16 फेब्रुवारी 2024 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती 14 कोटींची कमाई केलेली होती। भूषण पाटील यांनी या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा रोल निभावलेला होता। दिग्पाल लांजेकरांच्या श्री शिवराज अष्टकामधील हा 6वा चित्रपट होता। याआधी दिग्पाल लांजेकरांनी फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार हे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत। दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चॅप्टर 1। तुषार शेलार दिग्दर्शित हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज झाला। ठाकूर अनुप सिंग यांनी या चित्रपटांमध्ये संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली होती। या चित्रपटाचा जास्तीत जास्त भाग जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी जे प्रयत्न केले यावरती आधारित आहे। या चित्रपटाचा दुसरा भाग देखील रिलीज करण्यात येणार आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती एकूण 12.70 कोटींची कमाई केलेली होती। संभाजी महाराजांचा किरदार ठाकूर अनुप सिंग यांनी चांगल्याच पद्धतीने निभावला होता, यामुळे प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला। हा चित्रपट मराठी बरोबरच हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज करण्यात आलेला होता। आणि पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे छावा। लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाने खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र पसरविला। सुरुवातीला हा चित्रपट फक्त हिंदी भाषेमध्येच रिलीज करण्यात आलेला होता, पण वाढता प्रतिसाद पाहून हा चित्रपट तेलुगू भाषेमध्ये देखील रिलीज करण्यात आला। रिलीज झालेल्या पहिल्या 4 आठवड्यामध्ये या चित्रपटाने हिंदी आणि तेलुगू भाषेमध्ये एकूण मिळून 550 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे। विकी कौशल यांनी या चित्रपटांमध्ये संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली होती। तर मित्रांनो, तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की पहा आणि पाहिला असाल तर तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।